शिवसैनिक नावाच्या वाघाशी बाप जन्मात बंद नको. शिवसेनेचा दसरा मेळावा. दसरा मेळाव्यासाठी शिंदे सेनेनं टीजर जारी केलाय आणि याच टीजर मधील एकनाथ शिंदेंच्या फोटोवरून आता वाद सुरू झालाय. भगवी शाल घालणारे आता मीच बाळासाहेब ठाकरे असं सांगायचे बाकी आहेत, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. बडोदा इथे घ्यावं नाही, त्यांनी काहीच हरकत नाही. इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मेळाव्या? तुम्ही कोण आहात? आता मी चित्र पाहत होतो, काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकरेंसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे, असे वगैरे. आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना. मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचे बाकी आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंतांनीही राऊतांना खोचक टोला हाणलाय. ते बोलतात आणि तुम्ही फारच त्यांचं मनावर घेता. ज्यांचं बोलणं महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही, ज्यांना 100 आमदारांची तिकीट देऊन 20 निवडून आणता आले नाही. आणि मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की असंबंध बोलल्यानं माणूस मोठा होतो, त्याची ब्रेकिंग होते. याची प्रचिती पुन्हा एकदा मला आली. मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा जन्म झाला. मात्र ज्यावेळी देशात हिंदुत्ववादाचा प्रभाव वाढला तेव्हापासून राज्यात बाळासाहेब ठाकरे आणि भगवी शाल हे समीकरणच बनलं. त्यानंतर राज ठाकरेंनी गेल्या निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावरून वळण घेत प्रखर हिंदुत्वाचा नारा दिला होता. तेव्हाही त्यांच्या अंगावर भगवी शाल पाहायला मिळाली. एकूणच राजकारणातील भगव्याचं महत्व ओळखून दसरा मेळाव्याच्या टीजरमध्ये एकनाथ शिंदेंनी भगवी शाल अंगावर घेतली का? त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता सोपानापर्यंत पोहोचण्यासाठी भगव्याचाच आधार घ्यावा लागणार हे आता अधोरेखित होऊ लागलंय. वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.